नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू मिशन ॲडमिशन. विद्यार्थी मित्रांनो, MHT CET परीक्षा ही यावर्षीपासून 2 वेळा होणार आहे. हे आपण बरेच दिवस ऐकत होतो. गेल्या 2 महिन्यापासून ही चर्चा चालूच आहे. मागच्या वर्षी इव्हन डिक्लेअर केलं होतं की 2 वेळा होणार, पण मागच्या वर्षी ती काही होऊ शकली नाही. आपल्या राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी एक मीटिंग घेतली. CET सेलचे सगळे ऑफिशियल्स होते. तर त्यामध्ये फायनलच झालेलं आहे की यावर्षीपासून एप्रिलमध्ये पहिला अटेम्प्ट आणि मे मध्ये दुसरा अटेम्प्ट असे 2 अटेम्प्ट MHT CETचे होणार आहेत. PCMचे होणार आहेत, PCBचे होणार आहेत. बाकीचे पण ज्या MBA वगैरे आहेत, MBAच्या CETचे आहेत, त्याचे पण 2 अटेम्प्ट होणार आहेत. डिक्लेअर काल केलेला आहे. ऑफिशियल GR येईलच तो CET सेलच्या साईटवर येईल, आपल्याला अपडेट केला जाईल. पण ही खूप चांगली गोष्ट आहे की JEE प्रमाणे आपल्याला ही 2 चान्स मिळणार आहेत. एक्झॅक्ट CET सेलचा काय प्लॅन आहे ते एकदा आपण बघूया. चंद्रकांत दादाच्या एक्सपोर्टवर आपण बघू शकतो. CET परीक्षा आहे, PCM आणि PCB आणि MBA या तिन्ही परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पहिली परीक्षा एप्रिलमध्ये होईल, दुसरी परीक्षा मे मध्ये होईल. तरी चुकून 2025 आणि हे दिलेलं आहे, टायपिंग मिस्टेक असू शकते. पण पहिली परीक्षा देणे हे बंधनकारक आहे. पहिली परीक्षा म्हणजे सेशन 1 ही कंपल्सरी असणार आहे आणि दुसरी ऑप्शनल असणार आहे. येणाऱ्या 5-6 महिन्यांमध्ये म्हणजे जवळजवळ मे पर्यंत आपल्याला अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. बोर्डाच्या एक्झाम ज्या चालू होतात, म्हणजे ह्या जानेवारीपासून जे आपल्याला एक्झाम द्यायच्या आहेत, त्या मे पर्यंत जवळजवळ 20 एक्झाम इंजिनिअरिंग सेटसाठी द्याव्या लागतात. म्हणजे त्या ऑप्शनल आहे, कंपल्सरी नाही. त्यामध्ये सर्व प्रकारच्या एक्झाम्स आल्या, बिटसॅट आल्या, VIT ट्रिपल आली, SIT ट्रिपल आली, मणिपाल आले, SRM युनिव्हर्सिटीच्या परीक्षा आल्या. त्यानंतर CUET, ज्यांना आर्किटेक्टला आहे त्यांना नाटा, मेडिकलसाठी नीट आहेच. भरपूर परीक्षा आपल्याला ह्या 5 ते 6 महिन्यामध्ये द्याव्या लागतात. MHT CET ही चांगली सुवर्णसंधी, गोल्डन अपॉर्च्युनिटी म्हणतात ती आपल्याला दिलेली आहे. कारण याआधी सुद्धा जेव्हा कोरोनाचा टाइम होता त्यावेळी सुद्धा MHT CET एकदाच झाली होती, ज्यावेळी JEE 4 वेळा झाली होती एकाच वर्षामध्ये. विचेवरीच हायेस्ट झालेले होते 4 अटेम्प्ट मध्ये. त्यावेळी सुद्धा CET फक्त 1 वेळा झालेली होती. येणारी ही जी बॅच आहे ती खूप लकी बॅच आहे असं म्हणायला लागेल. MHT CET थ्रू तुम्हाला माहिती आहे की खूपच चांगले इन्स्टिट्यूट असतात आपल्याकडे. VJTI, CUET, PICT, PCCOE, मुलींसाठी कमीज, भरपूर नावं घेता येतील. मुंबईतली पण अनेक नावाजलेली कॉलेज आहेत, पुण्यातली आहेत, महाराष्ट्रातली पण नावाजलेली काही कॉलेजेस आहेत, वाचन आहेत, सर्व गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजेस हे MHT CET थ्रू जास्तीत जास्त जागा म्हणजे 85% MHT CET थ्रू होतात. फक्त एक्सेप्शन आहे म्हणजे CUET ला 20% JEE थ्रू आणि 80% असतात. बाकी सगळीकडे 85% आपल्याला प्रवेश जो मिळतो तो CET थ्रूच मिळतो. त्यामुळे ही गोल्डन अपॉर्च्युनिटी, लकी बॅच आहे आपली. या संधीचा आपण पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. परीक्षा नाहीतरी नेहमीप्रमाणेच आहे तशी बघायला गेली तर एक संधी जास्त दिली आहे. दरवर्षी ती एप्रिलमध्येच असतील. ह्यावेळी JEE सेशन 2 जेव्हा होईल 1 एप्रिल ते 10 एप्रिल, त्या सेशन 2 नंतर नक्कीच त्याची डेट लागणार आहे. 15 किंवा 20 असण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळं आपण या फ्लोमध्येच ती परीक्षा चांगली देऊ शकतो. त्यावेळी आपल्याला जास्त प्रेशर नसणार आहे. कारण JEEचं प्रेशर एकदा संपलं की फार काही प्रेशर नसतं. त्याच्या आसपास परीक्षा MHT CETची सेकंड सेशन ठेवण्याची दाट शक्यता आहे. तर या संधीचा पुरेपूर फायदा आपण घ्यायचा आहे. या सर्व प्रवेश प्रक्रियेच्या दरम्यान किंवा ऍप्लिकेशन पासून ते ऍडमिशन होईपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारची मदत लागली, कोणत्याही प्रकारचं काउन्सिलिंग पाहिजे असेल तर आपल्या मिशन ऍडमिशनच्या काउन्सिलिंगमध्ये आपण भाग घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे. आम्ही तुमच्या बरोबर ऍडमिशन होईपर्यंत त्यानंतर सुद्धा आपल्या बरोबरच असतो. आतापर्यंत भरपूर मुलं त्या काउन्सिलिंगचा फायदा घेऊन पुढे गेलेली आहेत. पुन्हा एकदा येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी मिशन ऍडमिशन कडून ऑल दी बेस्ट. थँक्यू.